तर नेमका अर्थसंकल्प कसा होता आणि काय काय त्याच्यात आणखी तरतुदी आहेत त्या संदर्भातल्या देखील टॉप 9 बातम्या आपण बघूयात। 3 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कर लागणार नाही। 3 ते 7 लाखांपर्यंत उत्पन्नावर 5% कर लागणार आहे, तर 7 ते 10 लाखांपर्यंत उत्पन्न असणाऱ्यांना 10% कर भरावा लागेल। 10 ते 12 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर आता 15% टॅक्स, तर 12 ते 15 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 20% टॅक्स भरावा लागणार। 15 लाखांच्या वर असणारं उत्पन्न त्यांना देखील 30% कर द्यावा लागणार आहे। केंद्र सरकारनं मुद्रा लोनची मर्यादा आता 20 लाखांपर्यंत वाढवली आहे, तर एमएसएमई साठी क्रेडिट गॅरंटी स्कीमची अर्थसंकल्पात घोषणा करण्यात आली। शैक्षणिक कर्जाच्या व्याजावर आता 3% सूट मिळणार आहे। अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून ही मोठी घोषणा आहे। स्टँडर्ड डिडक्शनची मर्यादा आता 50,000वरून 75,000पर्यंत वाढवली आहे। पेन्शनची मर्यादा देखील 15,000वरून 25,000पर्यंत वाढवण्यात आलेली आहे। याचा फायदा 4 कोटी पगारदार आणि पेन्शनधारकांना होणार आहे। निर्मला सीतारामन यांची ही माहिती आहे। अर्थसंकल्पात विद्यार्थ्यांसाठी विशेष सवलत, विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्जामध्ये 3% सूट मिळणार। एंजल टॅक्स आजपासून बंद। कॅपिटल आता गेन टॅक्स 20%वरून 12.5%वर आलेला आहे। विदेशी कंपन्यांसाठी कॉर्पोरेट टॅक्स 40वरून 35%। इन्कम टॅक्स बाबत ही मोठी घोषणा। सरकारकडून पेन्शनधारकांना मोठा दिलासा। नव्या टॅक्स रेजमध्ये आता स्टँडर्ड डिडक्शनची लिमिट वाढवण्यात आलेली आहे, तर पेन्शनधारकांना कौटुंबिक पेन्शनवर 25,000 रुपयांपर्यंत डिस्काउंट मिळणार आहे। देशभरातील 2/3 करदात्यांनी आता नवीन कर प्रणालीचा स्वीकार केलेला आहे। निर्मला सीतारामन यांची ही माहिती।